नमस्कार, मी अशोक मुरुमकर. आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण काही पत्रकारांचं या राजकीय दृष्ट्या या राजकारणाकडं कसं पाहत आहेत हे पाहिलं होतं. आणखी आपल्याबरोबर ते पुण्यनगरीचे पत्रकार आणि करमाळकर वेब हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. अतिशय परखडपणे ते मत मांडतात. नेमकं या राजकीय दृष्टीकडं ते कसं पाहतायत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत. तुम्ही जवळून पाहतायत करमाळ तालुक्याचं राजकारण. आपण अगदी कॉलेज जीवनापासून हे राजकारण पाहत आलेलो आहेत. नेमकं काय तुम्हाला काय वाटतंय, कुठल्या दिशेने चाललं आहे करमाळचं राजकारण? तसं बघायला गेलं तर राजकारण करमाळा तालुक्याचं राजकारण गटातटाभोवती केंद्रित आहे. मध्यंतरी पक्षांचा विषय आला होता, परंतु इथलं कसं बसं या लोकांमध्ये की हे फिरून विषय परत गटावर आणतात आणि सर्व काही मतदारावर सोपवतात. परंतु लोकांना पक्षीय विचारधारा आवडते, ते विचारधारेच्या वेळेवर राजकारण केलं जातं. गेल्या 4-5 वर्षात आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या संदर्भात आपण बघायचं झालं तर 4-5 वर्षात काही उमेदवारांनी, मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात, त्यांनी मनापासून तयारी केली होती. परंतु आज त्यांच्याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे किंवा त्यांना ते केलेल्या कामाचं फळ मिळणार की नाही मिळणार ह्याच्याबाबत ते साशंक आहेत. त्यामुळं समाजकार्य असेल किंवा ते राजकारण करण्याकरता समाजकार्य जे करतात त्यांना मात्र आता थोडंसं कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. कारण सर्वच जर गटावर आणि पैशावर तोललं जाणार असेल तर त्यांनी सामाजिक कार्य करताना थोडासा विचार हात आकडता घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हा एक झाला मुद्दा. दुसरा विषय असेल राजकारणाचा किंवा युती आघाड्यांचा. सध्या गेल्या 2-3 इलेक्शनमध्ये पाहिलं गेलं की इलेक्शन होतं आणि पक्षाविरुद्ध पक्ष उभे ठाकले जातात. राज्याच्या पातळीवर एकत्र असणारे पक्ष इथं विरोधात असतात किंवा इथं विरोधात असणारे राज्यात सत्तेत असतात. विचारधारेच्या विरुद्ध इलेक्शन लढायचं आणि नंतर मात्र हातमिळवणी करायची. ज्यांच्या विरोधात आपण इलेक्शन केलं त्यांच्याशी हातमिळवणी करायची. यामुळं कुठंतरी क्रेडिबिलिटी आणि जी विश्वासार्हता आहे ती निघून जात आहे. म्हणून लोक नव्या चेहऱ्यांना संधी देत आहेत. आता नव्या चेहऱ्यांवर जबाबदारी आहे की नव्या चेहऱ्यांनी देखील आपण मतदारांशी प्रतारणा होऊ नये किंवा मतदारांची आपली जी बांधिलकी आहे, ज्या हेतूने आपल्याला मतदान करतात किंवा आपल्याकडं बघितलं जातं आहे त्या हेतूला प्रामाणिक राहावं. आपण पाहिलं की म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक आलं असेल की करमाळा तालुक्याचं राजकारण पॉलिटिकल सेटलमेंटसाठी सगळं जे काय सध्या सुरू आहे असं एक तुमचं ह्याच्यातून दिसतंय. मात्र तुम्ही जे म्हटलात की म्हणजे पक्षीय राजकारण आणि करमाळा तालुक्यातील गटातटाचं राजकारण, मात्र एक जर महापालिकेच्या निवडणुकीची जर आपण आकडेवारी पाहिली तर अपक्षांची संख्या खूप घटली आहे. इकडं करमाळा तालुक्याचं राजकारण आपण बघत असताना इथं गटातटाच्या राजकारणाला थारा दिला जातो. मात्र ज्या उमेदवारांनी चांगलं काम केलेलं आहे ते अपक्ष का निवडून येऊ शकत नाहीत? नेमकं त्यांना कुठे अडचण काय असतात? नाही, ही परिस्थितीच सापेक्ष आहे ते. कारण लोकांना पर्याय भरपूर झाले आहेत, पक्ष आहेत भरपूर, युत्या आघाड्या आहेत आणि काही नाहीच झालं तर नाराजांचा सेपरेट गट होतो, स्वतःचा जनाधार आहे. परंतु जसं की आपले सहकारी मित्र परदेश साहेबांनी सांगितलं की लोकांना पक्ष विविध कारणासाठी लागतो. म्हणजे तशी आर्थिक कारणं असतील किंवा थोडाफार निर्णायक ठरणारा जो मतदार वर्ग आहे, जो विचारधारेचा वर्ग आहे, म्हणजे एखाद्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात जी लोकसंख्या आहे, जे मतदार आहेत ते कायम त्या आपल्या प्रविचारधारेशी प्रामाणिक असतात आणि असे निर्णायक मतदार असतात. तर त्या निर्णायक मतदारांची साथ मिळाली तर होते. परंतु आजपर्यंत करमाळा तालुक्यात अपक्ष आजपर्यंत म्हणण्यापेक्षा मागील लॉकडाऊन नंतरचा जो काळ आहे, लॉकडाऊनच्या आधीचा काळ आणि लॉकडाऊनच्या नंतरचा काळ अशी आपल्या काळातली सध्याची विभागणी केली जाते. लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये अपक्ष निवडून येणे इतपत कुणाचीही मेजॉरिटी नाही. त्याला कारणं पक्ष पर्याय भरपूर आहेत लोकांना, त्यामुळं ते होऊ शकत नाही. दुसरा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण जो व्हिडिओ शूट करतो आहे तोपर्यंत आता 1:45 वाजलेले आहेत. अर्ज दाखल करायला आणखी 1.5 तास राहिलेला आहे आणि आज अर्ज दाखल करण्याचा देखील शेवटचा दिवस आहे. म्हणजे एक 8 ते 9 वर्षांनी ही निवडणूक होती आणि अर्ज दाखल करण्याचा आज हा शेवटचा दिवस आहे. तरी देखील करमाळा तालुक्यातील राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जाईल हे अनिश्चित आहे. आपण म्हणजे पत्रकार म्हणून ह्याच परिसरात आपण फिरतोय. अनेकांच्या चेहऱ्यावरचा आपण हावभाव देखील पाहतोय. कुणाच्या उमेदवाऱ्या कट होत आहेत, कुणाला उमेदवारी मिळते हे अजून कुणाला स्पष्ट आहे असं अजून तरी काही कुणाला दिसत नाही. मग करमाळ्याचं राजकारण हे नेमकं कुठल्या दिशेने जाईल काय वाटतंय तुम्हाला? ह्या युती आघाड्या आहेत, परत तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत
अशा युती आघाड्या होत आहेत. नाही, तुम्ही नेहमी आपल्या राजकीय विश्लेषणातून सांगत असता गोष्टी. तर राजकीय विश्लेषण करत असताना तुम्ही सत्य बोलता किंवा तुम्ही त्या मांडणी करत राहता आणि मांडणी करत असताना लोकांच्या आवडीच्या पलीकडे किंवा ते जे करणार त्याच्या पलीकडे गेलं की ते नेते मंडळी जे आहेत, जे कोणी इच्छुक असतील किंवा राजकीय पुढारी असतील, त्यांना थोडंसं वेगळं वाटतंय. म्हणजे हे आता इथपर्यंत जाऊन पोचलं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी आमच्या सर्वांपेक्षा जास्त तुम्ही फेस करता या गोष्टी. तुम्हाला जाणवतं आहे का की लोकांना जी फ्लेक्झिबिलिटी आहे, म्हणजे करमाळ्याच्या राजकारणातली जी लवचिकता आहे, ज्याला आपण गूढता म्हणतोय का, किंवा करमाळ्याचं राजकारण समजत नाही. करमाळ्याचं राजकारण मतदारांचं वेगळं आणि पुढाऱ्यांचं वेगळं आहे. मतदार आपापल्या विचारधारेशी प्रामाणिक आहेत. त्यामुळंच तर महाराष्ट्रात जो ट्रेंड चालला तो करमाळ्यात चालला नाही, लोकसभेला आणि विधानसभेला देखील. आता इथं बी तसंच आहे. आपला विषय जो होता, तर इथला मतदार अपक्ष निवडून येत नाही किंवा युती आघाड्या कळत नाहीत. येन केन प्रकारे सत्ता मिळवणे, सत्ता तर असतेच किंवा राजकारण नेहमी सत्तेसाठीच केलं जातं, परंतु मोरॅलिटी किंवा मोरल नैतिकता जी असते ती नैतिकता थोडीशी कुठंतरी ढासळण्याची खंत आमच्यासोबतच जे राजकीय प्रगल्भ व्यक्ती आहेत, राजकीय निरीक्षक असतील, समीक्षक असतील किंवा सर्वसामान्य अभ्यासू मतदार असतील, संवेदनशील मतदार असतील, त्यांना हे कुठंतरी खटकतं आहे आणि भविष्यात एक वेगळा ट्रेंड मतदारांच्या मधूनच जाईल आणि ह्या राजकीय अनैतिकतेला मतदारच थोपवतील. शेवटी लोकशाहीत मतदारच उद्रेक होणार कधीतरी. लोकांचा उद्रेक आहे. उद्रेकाला पर्याय भेटला की लोक तो पर्याय उचलून धरतात. म्हणजे हे मागच्या 2 इलेक्शनमध्ये सर्वांनी बघितलेलं आहे. मतदारांमध्ये या राजकीय अनैतिकतेबाबत प्रचंड अनास्था आणि चीड आहे, हे मात्र प्रांजळपणे नमूद करतो. आपण पाहिलं युवा पत्रकार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. खूप परखडपणे तुम्ही तुमची मतं मांडलेली आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आणखी किती अर्ज येतील हे तर पाहावं लागणारच आहे. उद्या छाननी आहे आणि त्यानंतर बंडखोरी, म्हणजे 27 तारखेपर्यंत खरं चित्र त्यानंतरच आपल्याला समजणार आहे. कोण बंडखोरी करणार, कुणाचं समाधान करण्यात किती ह्यांना यश येणार हे तर पाहावं लागणारच आहे. कारण हा कळीचा मुद्दा असणार आहे पुढच्या राजकारणात. नेमकं काय वाटतं, ह्या बंडखोरीचा कोणाकोणाला फटका बसेल किंवा हे रोखण्यात कोणाला यश येईल असं वाटतं? खरं तर मुरुमकर साहेब, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. याला बंडखोरी नाव देताय तुम्ही, पण मी याला 27 तारखेपर्यंत बार्गेनिंगचा म्हणतो. याला हा जो बार्गेनिंग चाललेली आहे, म्हणजे यश येईल असं म्हणायचं आहे तुम्हाला? 100% यश येणार. ठराविक लोकांमध्ये याच्यातून जर चांगल्या कष्ट करणाऱ्या प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलंय, तसं बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांची ही जी निवडणूक आहे ही ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मिनी मंत्रालय समजलं जाणारं जिल्हा परिषदचं असो किंवा रोजची शेतकऱ्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी मरणाशी संबंधित असणारी पंचायत समिती असो, या निवडणुका शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या निवडणुका असतात. आणि याबाबत जर केवळ उमेदवार निवडताना पैशावर आणि थोडासा निकष, वेगळे निकष किंवा जे आदर्श निकष समजले जातात त्याच्या पलीकडे जाऊन जर काय निकष लावले जातात, कळत आहे नेमकं जे दर्शक आहेत त्यांना माहिती आहे, त्यांनी ठरवलंय. म्हणजे शब्द वापरण्यावर जरी काही मर्यादा असल्या तरी भावना शेवट तुम्हाला जे क्विक तुमच्या डोक्यात येत आहे तसंच आहे ते. लोक सगळं बघत आहेत, त्यामुळं लोकांना गृहीत धरणं हे अतिशय घातक ठरणार आहे, हे इलेक्शन नंतर समजून घ्या. ठीक आहे, तुम्ही आमच्याशी बोललात अतिशय विस्ताराने. वेळोवेळी यापुढे देखील आपण बोलत राहूयात. मात्र एक निश्चित आहे, ही निवडणूक फक्त निवडणूक नाही, तर तुमच्या जीवनमानाशी आणि तुमचं जीवनमान उंचवणारी ही निवडणूक आहे. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा आमदार तुमचा नाही झाला म्हणून काय फरक पडत नाही, पण सदस्य तुमचा व्हायला पाहिजे. मी तर तुम्हाला म्हणेल, तुम्ही या माध्यमातून मतदारांना आवाहन करावं, नैतिकतेच्या बाबतीत असेल किंवा हे इलेक्शन किती महत्त्वाचं आहे बरोबर हे सांगणं आपलं एक थोडं पत्रकारितेत असल्यामुळं थोडं कर्तव्य ठरतं. आपण या यंत्रणेचा एक 4था स्तंभ म्हणून काम करत असताना लोकशाहीमध्ये निवडणुकांना अतिशय महत्त्व आहे आणि ते थोडं प्रबोधन आपल्याकडून होणं महत्त्वाचं समजतं. पण ह्यासाठी मतदानाचा टक्का वाढणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे अनेकदा आपल्याकडे लोकांची एक प्रवृत्ती अशी आहे, निवडून तर आला पाहिजे, विकास कामं बी केली पाहिजेत, पण ज्यावेळेस तुम्हाला मतदान करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र मग तुम्ही बी खिशाकडे हात लावतात. हो, खरं. हे सुद्धा तेवढंच मतदारांनी सुद्धा जबाबदारीनं त्यांचं बी मतदान केलं पाहिजे असं वाटतंय. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याकडून एक आव्हान आहे हे लोकांना की तुम्ही मतदान करा. जो कोण उमेदवार असेल त्याला उमेदवार करा. तुम्हाला जो कोण तुमच्या भागातला उमेदवार काम करायला असं वाटतंय त्याला तुम्ही विजयी करा. तुमचं मत विरोधात जरी गेलं तरी त्याच्यावर अंकुश ठेवण्याची ताकद त्याच्यात राहील. ही ताकद बी तुम्ही तयार करू शकाल. निवडणूक महत्त्वाची आहे लोकशाहीमध्ये, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
या निवडणुकीत तुम्ही मतदान करा हे देखील आमचं आव्हान असेल आणि तुमची कामं नाही झाल्यावर त्यांच्यावर अंकुश ठेवू शकतायत तुम्ही हेच आव्हान असेल. तुम्ही बोललात, धन्यवाद.